गुड मॉर्निंग स्टुडंट. आपण काल सगळं लॉजिकचं बघितलं, मॅथमॅटिकल लॉजिक. आज आपल्याला ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक म्हणजे लॉजिकचा काय उपयोग होऊ शकतो, कुठे उपयोग होऊ शकतो ते बघायचं आहे. त्याच्यामध्ये आपला टॉपिक आहे मग ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट्स. वी शॅल स्टडी हाऊ द थेअरी ऑफ लॉजिक कॅन बी अप्लाइड इन स्विचिंग नेटवर्क. मग आपण ह्या लॉजिकचा उपयोग स्विचिंग नेटवर्कमध्ये कसा होतो ते बघणार आहोत. वी हॅव सीन दॅट अ लॉजिकल स्टेटमेंट कॅन बी आयदर ट्रू ऑर फॉल्स. आपल्याला माहिती आहे की स्टेटमेंट म्हटलं की ते आयदर ट्रू ऑर फॉल्स, एक तर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. दॅट इज इट कॅन बी हॅव ट्रूथ व्हॅल्यू आयदर टी ऑर यफ. त्याला दोनच व्हॅल्यू असणार आहे, टी किंवा यफ. अ सिमिलर सिच्युएशन एक्झिस्ट इन व्हेरियस इलेक्ट्रिकल डिव्हायसेस. फॉर एक्झाम्पल ॲन इलेक्ट्रिकल स्विच. मग तशीच कंडिशन कुठे असू शकते? इलेक्ट्रिकल स्विचेसमध्ये. इलेक्ट्रिकल स्विच जे असतात ते त्याच्यामध्ये दोन कंडिशन असतात, एक तर ऑन किंवा ऑफ. अँड इलेक्ट्रिक स्विच कॅन बी ऑन ऑर ऑफ. इन 1930 क्लाउड शानन noticed an analogy between operation of switching circuits and operation of logical connectives. In an electric circuit, switches are connected by wires. इलेक्ट्रिक सर्किटमध्ये स्विचेस हे वायर्सने कनेक्ट केले जातात. इफ द स्विच इज ऑन, इट अलोज द इलेक्ट्रिक करंट टू पास थ्रू इट. जेव्हा स्विच हे आपलं ऑन असेल तेव्हा त्याच्यामधून आपलं इलेक्ट्रिक करंट हे पास होतं. इफ द स्विच इज ऑफ, इट डज नॉट अलो द इलेक्ट्रिक करंट टू पास थ्रू इट. आणि जेव्हा स्विच हे आपलं ऑफ असतं तेव्हा त्याच्यामधून करंट पास होणार आहे का? नाही. वी नाव डिफाईन द टर्म स्विच ॲज फॉलोज. मग आता स्विच म्हणजे काय? मग बघा खाली स्विच. अ स्विच इज अ टू इलेक्ट्रिक स्टेट device used to control the flow of current in a circuit. स्विच म्हणजे काय की ते टू स्टेट डिव्हाइस आहे आणि इट यूज टू कंट्रोल द फ्लो ऑफ करंट इन अ सर्किट. सर्किटमध्ये ते करंट फ्लो करण्याचं काम करत असतं. वी शॅल डिनोट द स्विचेस बाय लेटर्स S1, S2, S3 अप टू डॅश डॅश एटसेट्रा. आपण याच्यामध्ये स्विचेस हे S1, S2, S3 ने डिनोट करणार आहोत. मग तुम्हाला आता पहिली फिगर दिसते बघा 1.1. त्याच्यामध्ये सिम्पल स्विच दाखवलं आहे आणि फिगर 1.2 मध्ये ते स्विच आहे, त्या स्विचला आपण बॅटरी पण जॉईन केली आहे आणि लॅम्प पण जॉईन केला आहे. इकडून बॅटरी दाखवली आहे, मग नंतर स्विच यस काढला आहे आणि पुढे लॅम्प. मग हे स्विच जेव्हा ऑन असेल तेव्हा आपला हा लॅम्प क्लोज होईल म्हणजे प्रकाश होतील. आणि जेव्हा आपलं हे स्विच हे ऑफ असेल तेव्हा आपला लॅम्प क्लोज होणार आहे का? नाही. म्हणजे आपला लॅम्प तेव्हा काय असेल? ऑफ असेल. इन फिगर 1.2, we consider a circuit containing an electric lamp controlled by a switch S. When the switch S is closed, close म्हणजेच काय? जेव्हा स्विच हे क्लोज असेल म्हणजे ते ऑन असेल, then current flows in the circuit and hence the lamp is closed. When the switch is open, जेव्हा स्विच हे ओपन असेल म्हणजे ऑफ असेल, then current does not flow in the circuit and subsequently the lamp does not glow. The theory of symbolic logic can be used to represent a circuit by a statement pattern. याच्यामध्ये आपण जे सिम्बॉलिकली ते जे सर्किट आहे ते स्टेटमेंट पॅटर्नने डिनोट करणार आहोत. कॉन्व्हर्सली फॉर अ गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न अ सर्किट कॅन बी कन्स्ट्रक्टेड. किंवा मग त्याच्या उलट आपण स्टेटमेंट पॅटर्न दिलेलं असेल आणि त्याचं सर्किट हे आपण कन्स्ट्रक्ट करू शकतो. करस्पॉन्डिंग टू इच स्विच इन द सर्किट वी टेक अ स्टेटमेंट लेटर इन स्टेटमेंट पॅटर्न. Switches having the same state will be denoted by the same letter and called equivalent switches. Switches having opposite states are denoted by S and S dash. मग दोन कंडिशन आहे त्याच्यामध्ये, बरोबर, ऑन आणि ऑफ. मग आपण त्या कशाने डिनोट करणार आहे? स्विच आपण यसने डिनोट करणार आहे आणि त्याच्या अपोजिट मग हे ऑन असेल तर यस आणि ऑफने असणार असेल तर यस डॅश. दे आर कॉल कॉम्प्लिमेंटरी स्विचेस. In circuit, we do not show whether switch is open or close. आपण म्हणजे या स्विचमध्ये डायरेक्ट ओपन ऑर क्लोज असं न म्हणता स्टेटमेंट पॅटर्नमध्ये ते यस आणि यस डॅशने डिनोट करणार आहोत. इन फिगर 1.3, तुमची फिगर आता पुढे येते, पुढच्या पेजवर तुम्ही बुक्स उघडलेले असाल ना, ते बुक्समध्ये बघायचं आहे. इन फिगर 1.3, switch S1 corresponds to statement letter P in the corresponding statement pattern. We write it as P. मग आपण एका पहिल्या स्विचसाठी स्टेटमेंट पॅटर्न काय मांडणार आहे की P.
आणि त्याच्यापुढे काय राईट करणार आहे स्विच S1 आणि त्याची अपोजिट कंडिशन असेल तर आपण काय डिनोट करणार निगेशन P. स्टेटमेंट पॅटर्न काय म्हणणार निगेशन P आणि त्याच्यापुढे काय डिनोट करणार की स्विच S1 डॅश. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की स्विच S1 इज क्लोज आणि निगेशन P म्हणजेच काय स्विच S1 डॅश इज क्लोज. द करस्पॉन्डन्स बिटवीन स्विच S2 अँड स्टेटमेंट पॅटर्न लेटर Q ॲज शोन ॲज Q. मग दुसरं जर स्विच असेल तर दुसरं स्विच आपण कशाने डिनोट करणार S2 ने. मग त्यासाठी स्टेटमेंट पॅटर्न काय मानणार Q. मग क्यू राईट करायचा आणि त्याच्यापुढे 2 डॉट ठेवून काय म्हणायचं स्विच S2 आणि त्याची अपोजिट कंडिशन असेल तर काय म्हणणार आपण निगेशन Q आणि त्याच्यापुढे 2 डॉट ठेवून काय म्हणणार स्विच S2 डॅश. We do not know the actual states of switches in the circuit. We consider all possible combinations of states of all switches in the circuit and prepare a table. It's called input-output table, which is similar to the truth table of the corresponding statement pattern. आपण याच्यामध्ये पण म्हणजे ट्रूथ टेबल तयार करणार आहोत आणि त्या ट्रूथ टेबललाच इथे काय म्हटलं जाणार आहे इनपुट आउटपुट टेबल. In an input-output table, we represent 1 when the state of the switch is on. मग याच्यामध्ये जेव्हा स्विच हे ऑन असेल तेव्हा आपण ते कशाने रिप्रेझेंट करणार आहे 1 ने आणि when the state of the switch is off. आणि जेव्हा स्विच हे ऑफ असेल ते तेव्हा कशाने डिनोट करणार आहे आपण 0 ने. मागच्या सिलेबसमध्ये 1साठी टी पण वापरला जात होता आणि 0साठी F वापरला जात होता. जसं आपल्याला माहिती आहे की ट्रूथ व्हॅल्यू आपण टी आणि F असतात त्याचप्रमाणे मग ते टीच्या ऐवजी 1 वापरायचं आहे आणि Fच्या ऐवजी 0 वापरायचं आहे. पुढचं पेज देअर आर 2 टाईप्स ऑफ स्विचेस. 2 स्विचेस इन सेरीज आणि मग 2 स्विचेस इन पॅरलल. आता त्याच्यामध्ये पहिलं आपण बघत आहोत 2 स्विचेस इन सेरीज. 2 switches S1 and S2 are connected in series and electric lamp L is shown in the figure 1.3. म्हणजे 1.3 फिगर आहे त्याच्यामध्ये बघा 2 स्विचेस दाखवले S1 आणि S2. ते जे स्विचेस आहे ते एकाच लाईनमध्ये त्यांना म्हटलं जातं स्विचेस इन सेरीज. एकाच लाईनमध्ये जेव्हा असतात तेव्हा त्यांना काय म्हटलं जातं स्विचेस इन सेरीज. मग आता हे जे स्विचेस आहेत 2 स्विचेस आहे S1 आणि S2 म्हणून त्याच्यासाठी आपण 2 स्टेटमेंट पॅटर्न वापरणार आहे P आणि Q. मग पहिल्यांदा आपण कसं लिहिणार लेट P 2 डॉट करून द स्विच S1 नंतर Q 2 डॉट करून द स्विच S2 आणि L बघा त्या फिगरमध्ये की इकडे आपण बॅटरी दाखवली आहे आणि इकडे लॅम्प दाखवला आहे. मग L म्हणून म्हणायचं L 2 डॉट करून द लॅम्प L. मग त्याच्यासाठी आपल्याला इनपुट आउटपुट टेबल काढायचं आहे. मग आता बघा इनपुट आउटपुट टेबल किंवा त्यालाच काय म्हणतो आपण स्विचिंग टेबल फॉर P अँड Q. मग आता इथे P अँड Q अँड हे कनेक्शन का वापरलं आहे मग कारण बघा की जेव्हा वरती फिगरमध्ये बघा जेव्हा दोघं स्विचेस आहे S1 आणि S2 दोघं जेव्हा ऑन असतील तेव्हाच आपला लॅम्प हा ऑन होऊ शकतो. त्यामध्ये एक जरी स्विच हे ऑफ झालं तरी आपला लॅम्प ग्लोज होणार आहे का प्रकाशित होणार आहे का नाही. P आणि Q किंवा दोघं S1 आणि S2 दोघं स्विचेस जेव्हा ऑन असतील तेव्हाच आपला हा लॅम्प ग्लोज होणार आहे. म्हणून आपण याच्यासाठी कोणतं कनेक्शन वापरलं आहे किंवा कोणता कनेक्टिव्ह वापरला आहे अँड. मग आता खाली बघा त्याचा स्विचिंग टेबल P Q. मग आपण P म्हटलं आहे P आणि Q 2 स्टेटमेंट जर असेल तर मग आपण पहिल्या कॉलममध्ये Pसाठी कोणत्या व्हॅल्यू घेतो पहिल्या दोघं 1 जसं तिथे T घेत होतो त्याच्याऐवजी काय घ्यायचं आहे 1 1 आणि Fसाठी काय घेणार आहे आपण 0 0. तिथे 2 T 2 F तर मग आता आपण इथे काय म्हणणार 2 1 आणि 2 0 घेणार आणि Qची व्हॅल्यू जसं तिथे आपण 1 T 1 F T F तसं इथे काय म्हणणार 1 0 1 0. मग आता आपल्याला कोणतं कनेक्शन आहे P अँड Q. मग आपल्याला माहिती आहे की अँडचा टेबल काय सांगतो बोथ ट्रू देन ट्रू अदरवाईज फॉल्स. म्हणजे जेव्हा दोघं ट्रू असतील तेव्हा आपलं अँड कनेक्शन काय असतं ट्रू आणि अदरवाईज फॉल्स. मग ट्रूसाठी म्हणजे आपण 1 म्हणजे इथे जेव्हा दोघंही 1 असतील तेव्हा आपण काय घेणार 1 आणि अदरवाईज 0. म्हणजे फक्त पहिल्या रोमध्ये P आणि Qच्या व्हॅल्यू 1 1 आहे म्हणून त्याच्या कनेक्शनमध्ये P अँड Qमध्ये काय आलं 1 आणि अदरवाईज मग त्या व्हॅल्यूज काय आलेल्या आपल्या 0. आता आपला दुसरा टाईप आहे 2 स्विचेस इन पॅरलल. द स्विच S1 S2 आर कनेक्टेड इन पॅरलल अँड इलेक्ट्रिक लॅम्प L इज शोन इन फिगर. आता फिगर 1.4मध्ये बघा 2 स्विचेस आहे S1 आणि S2 ते दोघं काय पॅरललमध्ये. त्यांना पॅरललमध्ये का म्हटलं आहे कारण ते दोघं कसे एकाखाली एक जसे 2 लाईन्स या पॅरलल असतात एकाखाली एक असतात ना पॅरलल लाईन्स तसे हे दोघं स्विचेस काय
एकाखाली एक आहे म्हणून ते काय म्हटलं आहे त्यांना आपण पॅरलल स्विचेस. आता 2 स्विचेस आहे S1 आणि S2. मग S1साठी म्हणजे आपण पहिले स्टेटमेंट काय म्हणणार P 2 डॉट करून काय म्हणणार द स्विच S1, Q 2 डॉट करून काय म्हणणार द स्विच S2, लॅम्प L द लॅम्प इज L. आणि त्याच्यासाठी आता इनपुट आउटपुट टेबल फॉर P ऑर Q. मग ते ऑर हे कनेक्शन का वापरलेलं आहे, कारण बघा की जेव्हा स्विच S1 हे ऑन आहे, स्विच S2 हे ऑफ आहे, तरी आपला लॅम्प हा ऑन होणार आहे, क्लोज होणार आहे, कारण ते जे करंट आहे तिकडून पास होऊन लॅम्पकडे जात आहे. किंवा मग जसं स्विच S2 ऑन असेल आणि स्विच S1 जरी ऑफ असला तरी आपला लॅम्प हा क्लोज होऊ शकतो. किंवा दोघंही स्विचेस हे ऑन असतील तरी आपला लॅम्प हा ऑन होऊ शकतो. म्हणून तिथे मग कोणतं कनेक्शन वापरलं आहे, ऑर म्हणजे S1 किंवा S2 म्हणून काय वापरलं आहे तिथे ऑर म्हणजे किंवा S1 किंवा S2 दोघांपैकी एक जरी ऑन असेल तरी आपला लॅम्प हा ऑन होणार आहे म्हणून ऑर हे कनेक्शन वापरलं आहे. मग आता P आणि Q 2 स्टेटमेंट आहे. मग 2 स्टेटमेंट असेल तर पहिल्या कॉलममध्ये काय 2 ट्रू 2 फॉल्स. मग जसं 2 1 2 0. Q जसं 1 T 1 F तसं इथे 1 0 1 1 आणि 1 0 म्हणजे 1 0 1 0. आणि ऑर P ऑर Q. आता ऑरचा टेबल काय सांगतो, बोथ फॉल्स देन फॉल्स अदरवाईज ट्रू. बोथ फॉल्स म्हणजे 0, जेव्हा जिथे दोघंही 0 आहे P आणि Q जेव्हा दोघं 0 असेल तेव्हा त्याचा ऑर काय असेल 0 असेल आणि अदरवाईज तो काय असेल T म्हणजेच काय असेल 1 असेल. लक्षात, जेव्हा दोघं 0 तेव्हा 0 अदरवाईज 1. मग आता हे सगळं बघा, याच्यामध्ये खरं महत्त्वाचं काय तुम्हाला फक्त की 2 स्विचेस इन सिरीज आणि 2 स्विचेस इन पॅरलल. तिथेच त्यांचं जरा व्यवस्थित ऑब्झर्वेशन करा, त्यांचा ट्रूथ टेबल जर व्यवस्थित लिहून घ्या, राईट करून घ्या.